नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की पेपर कटिंग मापे घेऊन पेपर कटिंग कसं कट करायचं ते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पेपर कटिंगवरून अस्तर कटिंग व ब्लाऊज पीस. तर इकडून खुली बाजू आहे आणि आपल्याला बंद बाजूकडून आपण पेपर कट केलेला ठेवायचा आहे. गळ्याचं मापे बंद बाजूकडून ठेवायचं आहे. तर मी पेपर ठेवून घेतलेला आहे आणि आता जशास तसं ड्रॉ करून घ्यायचं आहे. तर आपल्याला पाठीमागचा जशास तसा ठेवून आपल्याला रेषा मारून घ्यायचा आहे. तर आता समोरचा भाग जशास तसा ठेवून आपल्याला रेषा मारून घ्यायच्या आहेत. ही आहे बाही. आपल्याला कोणत्याही पेपरमध्ये वाढून घ्यायचं नाही आहे. आपल्याला जसे पेपर कटिंग केलेले आहेत तसेच कट करून घ्यायचे आहेत. अस्तरवर काहीच वाढवायचं नाही आहे. तर आता बाहीची मार्किंग करून घेऊयात. जर तुम्हाला हा पेपर कटिंगचा व ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी असेच नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तर कटोरी ही आपल्याला तिरकस कपड्यामध्ये कट करायची असते. तर आता आपण कट करून घेऊयात. आपल्याला रेषेवरूनच कट करायचं आहे. कमी जास्त घ्यायचं नाही आहे कपडा. बरोबर कटिंग करायची आहे. कारण कटिंग चांगली जमली तर आपली स्टिचिंग पण चांगली येईल. त्यासाठी कटिंग चांगलं जमणं महत्त्वाचं असतं. तर आता आपण पूर्ण भाग कट करून घेऊयात. तर आता क्रॉस पट्टी कट करायची आहे. तर आता कटोरी कट करून घेऊयात. तर आपली कटोरी कट झालेली आहे. आता बाही कट करून घेऊया. तर आपली बाही कट करून झालेली आहे. आपण आता ब्लाऊज पीसवर ठेवून कट करूयात. ब्लाऊज पीसवर ठेवून कट करत असताना आपल्याला पूर्ण बाजूकडून अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं. कारण शिलाईमध्ये जर कमी जास्त झालं तर आपल्याला तर पाठीमागचा पार्ट झालेला आहे कट करून. तर आता समोरचा भाग कट करूयात. तर आपला समोरचा भाग कट करून झाला आहे. आता कटोरी कट करूयात.
कटोरी कट करून झालेली आहे. बाही कट करायची आहे. आता मला बाहीला पण ब्लाऊज पीस वरचा कपडा वाढवूनच घ्यायचा आहे. तर आता क्रॉसपट्टी ठेवून कट करायची. क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला काही कपडा वाढवून घ्यायचा नाही. क्रॉसपट्टी जशी आहे तशीच कट करून घ्यायची आहे. तर आपली क्रॉसपट्टी कट करून झालेली आहे. तर आपली पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. तर याचा व्हिडिओ लगेच येईल. तर तुम्हाला ब्लाऊजची पेपर कटिंग व ब्लाऊज कटिंग कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, कारण मी नवीन व्हिडिओ टाकले आणि त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद.